श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित हृदय आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास हृदय आठवणी या पुस्तकातील 2 गोष्टी कथन करण्याचा प्रयत्न करते. आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचे नाव आहे, तुम्ही स्वतःला ओळखत नाही इतके मी तुम्हाला ओळखतो. एक जण श्री महाराजांना म्हणाला, महाराज, आपण अंतर्ज्ञानी आहात, तरी आपण आम्हाला किती ओळखता हे सांगा. त्यावर श्री महाराज म्हणाले, मी सांगतो त्यावर विश्वास बसेल का? तो होय म्हणाला. तेव्हा श्री महाराज बोलले, स्वतः तुम्ही तुम्हाला जेवढे ओळखत नाही तेवढेच नव्हे तर त्याहूनही जास्त मी तुम्हास ओळखतो. जगाचा नियम असा की जेवढा ज्याच्याशी सहवास तेवढी त्याची ओळख जास्त. तुम्हाला सर्वात जास्त सहवास देहाचा आहे. हा देह याच जन्मातील आहे, तेवढाच तुम्ही ओळखू शकता. तुम्हाला जीवदशा प्राप्त झाली तेव्हापासून जे जे देह तुम्ही धारण केले ते सर्व रामकृपेने मला कळतात. यावरून मला तुमची किती ओळख आहे हे ध्यानात येईल. श्रीराम समर्थ. आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे, सर्वांनी मनापासून नामस्मरण करावे हीच माझी आवड. श्री महाराजांच्या सहवासाला राहिलेले एक गृहस्थ आहेत. देह ठेवायच्या आधी 15 दिवस श्री महाराज त्यांना म्हणाले, साधारणपणे थोरला मुलगा बापापाशी त्याच्या सहवासात बराच काळ राहतो. इतर भावंडे त्या मानाने बापाच्या सहवासात कमी वेळ असतात व बहुत अंशी बाहेरगावीही असतात. बापाच्या निकट सहवासामुळे थोरल्या मुलास त्याच्या आवडीनिवडीची चांगली कल्पना आलेली असते. अशा परिस्थितीत बाप गेल्यावर थोरल्या मुलाचे एकच कर्तव्य असते, ते हे की कुळाची इब्रत वाढवण्याकरता आपल्या वडिलांच्या ज्या आवडी असतील त्या सर्व आपल्या धाकट्या भावंडांना नीट सांगून त्यांनी तसे वागावे असा उपदेश त्यांना करावा. हे सांगून श्री महाराज पुढे बोलले, काळ कसा येईल याचा नेम नाही. माझ्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या तुम्हाला निकटच्या सहवासामुळे माहीत आहेत, त्या तुम्ही लोकांस सांगाव्या. माझी आवड विचाराल तर ती एकच की सर्वांनी मनापासून नामस्मरण करावे व रामाला कधीही विसरू नये. ही माझी आवड सर्वांना मुक्त कंठाने सांगत जावी. साधक हो, या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन. श्रीराम समर्थ.